नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन व महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन तर्फे नोंदणीकृत डॉक्टरांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या निमा शाखेच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा MITच्या मंथन हॉलमध्ये संपन्न झाली आहे। नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन आणि महाराष्ट्र काउन्सिलिंग ऑफ इंडिया मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणीकृत डॉक्टरांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते। या कार्यशाळेमध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्ये कार्यरत डॉक्टरांना विविध नैतिक आचारसंहिता, उपचार पद्धतीतील अद्ययावत बदल आणि संशोधनाच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ व्यक्तींनी पारंपरिक वैद्यकीय प्रणालीचे महत्त्व, रुग्णसेवेतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि रजिस्ट्रेशन संबंधातील नव्या धोरणांची माहिती दिली। आयुर्वेद आणि युनानी शाखेतील नोंदणीकृत 500 डॉक्टरांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त सहभाग दिला। निमा संघटनेचे NCISM सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर मोहिते यांच्या मार्गदर्शनामध्ये ही कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी निमा छत्रपती संभाजीनगरचे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश तारक, सचिव डॉक्टर संतोष राठोड, कोषाध्यक्ष डॉक्टर अमोल डफळ, महिला आघाडीच्या डॉक्टर पद्मा तोष्णीवाल, डॉक्टर ऐश्वर्या हिवरेकर, डॉक्टर यशश्री कुलकर्णी, निमा भुवन कम्युनिटीचे डॉक्टर सतीश मुथा, डॉक्टर सतीश गीते, डॉक्टर जितेंद्र जोन यांच्या कार्यकारिणीमध्ये सचिव डॉक्टर प्रशांत देशमुख, डॉक्टर गिरीश डागा, डॉक्टर विजय चौधरी, डॉक्टर प्रदीप मुळे तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती। आज दिनांक 11 ऑक्टोबर MIT हॉल, मंथन हॉल या ठिकाणी NCISM व MCIM पुरस्कृत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन निमा छत्रपती संभाजीनगर शाखेने आयोजित केलेले आहे। या कार्यशाळेचा उद्देश प्रत्येक रजिस्टर्ड डॉक्टरनी आपल्या वैद्यकीय ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी उपस्थित राहून वैद्यकीय ज्ञान वाढवावे, त्याचप्रमाणे आपण व्यवसायामध्ये रुग्णांना अतिशय चांगल्या आणि अल्पदरात सेवा द्यावी हा याच्या मागचा उद्देश आहे। आणि सर्व रजिस्टर्ड प्रॅक्टिशनरसाठी हे सेशन अटेंड केल्यानंतर त्यांना 10 क्रेडिट पॉईंट्स या ठिकाणी मिळणार आहेत, जे त्यांचं रजिस्ट्रेशन पुढे कंटिन्यू करण्यासाठी त्यांना उपयोगी पडणार आहे। या ठिकाणी आयोजन समिती निमा संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश तारक, डॉक्टर संतोष राठोड, विमेन्स फोरमच्या डॉक्टर पद्मा तोष्णीवाल, डॉक्टर हिवरेकर मॅडम, डॉक्टर यशश्री कुलकर्णी, ट्रेझरर डॉक्टर अमोल डफळ, निमा राज्य कार्यकारिणीतील सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रशांत देशमुख, डॉक्टर गिरीश डागा, कार्यकारिणीतील पूर्ण सदस्य डॉक्टर राजेंद्र झोल, निमा केंद्रीय शाखेत काम करणारे सर्व प्रतिनिधी, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेची कार्यकारिणी पूर्ण आपला श्रेय या ठिकाणी त्यांना देता येईल, कारण गेली 15 दिवसात अतिशय कमी वेळामध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे। तसेच हेच या कार्यशाळेचे आपण फलित असं समजूया आणि याप्रमाणे पुढे देखील आपण कार्यशाळा आयोजित करणार आहोत, ज्या वैद्यकीय व्यावसायिकांसाठी त्यांचे क्रेडिट पॉईंट्स त्यांना घ्यावे लागणार आहेत आणि त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करत असतोच। आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर ही शाखा पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये अतिशय अग्रणी शाखा आहे, जी आपल्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या हितासाठी मग त्या आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवारिक या सिस्टीममध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी त्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी सदैव तत्पर असते। आज मी या माध्यमातून सर्व आलेल्या डेलिगेट्सचे, त्याचप्रमाणे या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी NCISMचे डॉक्टर नारायण जाधव, MCIMचे प्रबंधक डॉक्टर दिलीप वांगे, त्याचप्रमाणे निमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी, डॉक्टर टेंभुर्णीकर, डॉक्टर गजानन पडघन, त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी राज्य शाखेचे व केंद्र शाखेचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व टीमला धन्यवाद देतो।